एक्सरसाइज 3.3 क्वेश्चन प्रूव्ह द फॉलोइंग मधलं 13व गणित आहे 13th एक्झाम्पल cos 7 डिग्री इंटू cos 14 डिग्री इंटू cos 28 डिग्री इंटू cos 56 डिग्री इक्वल टू sin 68 डिग्री डिवाइडेड बाय 16 cos 83 डिग्री. LHS साइड आपण LHS साइड सॉल्व करू अँड इट इज इक्वल टू RHS साइड हे आपण प्रूव्ह करू. cos 7 डिग्री इंटू cos 14 डिग्री इंटू cos 28 डिग्री इंटू cos 56 डिग्री. तर इथे आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. इथे cos 7 डिग्री आहे आणि इकडे sin 68 डिग्री. हे सगळे कॉस मध्ये अँगल्स आहेत. कॉस फंक्शन मध्ये 7 डिग्री अँगल, 14 डिग्री, 28 डिग्री, 56 डिग्री आणि R च्या साईडला sin 68 डिग्री आणि डिनॉमिनेटरला cos 83 डिग्री असं अँगल आहे. तर इथे आपण आता फॉर्म्युला वापरू. sin 2 थिटा sin 2 थिटा इक्वल टू sin 2 थिटा इक्वल टू 2 sin थिटा इंटू cos थिटा. आता इथे cos 7 डिग्री आहे तर cos 7 डिग्री इंटू sin 7 डिग्री इक्वल टू 2 cos 7 डिग्री इंटू sin 7 डिग्री और sin 7 डिग्री इंटू cos 7 डिग्री sin 7 डिग्री इंटू cos 7 डिग्री इक्वल टू sin 2 थिटा मीन्स डबल ऑफ थिटा. डबल ऑफ आता इथे आपल्याला डबल ऑफ 7 घ्यावं लागेल म्हणजे sin 14 डिग्री. sin 14 डिग्री इक्वल टू 2 sin 7 डिग्री इंटू cos 7 डिग्री. पण इथे sin 7 डिग्री ह्या इक्वेशन मध्ये कुठेच नाहीये. sin 7 डिग्री आणि 2 पण पाहिजेत म्हणजे 2 sin 7 डिग्रीने आपण ह्या इक्वेशनला मल्टिप्लाय करू. जर आपण इथे जर मल्टिप्लाय केलं तर डिवाइड पण करावं लागेल. जेव्हा आपण एखाद्या नंबरनी मल्टिप्लाय करतो तेव्हा त्या नंबरला डिवाइड पण त्याच नंबरनी करायचं असतं. तर इथे आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर, हिअर डिनॉमिनेटर इज 1, मल्टिप्लाय बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. 2 sin 7 डिग्री डिवाइडेड बाय 2 sin 7 डिग्री. नाउ 2 sin 7 डिग्री डिवाइडेड बाय 2 sin 7 डिग्री मीन्स 1 इक्वल टू 1. म्हणजे फक्त आपण काय केलंय, न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलं आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं आणि ह्याची व्हॅल्यू तर मात्र फक्त 1 आहे. तर असं आपण मल्टिप्लाय आणि डिवाइड करू शकतो. 2 sin 7 डिग्री इंटू cos 7 डिग्री इंटू cos 14 डिग्री इंटू cos 28 डिग्री इंटू cos 56 डिग्री डिवाइडेड बाय 1 इंटू 2 sin 7 डिग्री. 2 sin 7 डिग्री. आता इथे 2 sin 7 डिग्री इंटू cos 7 डिग्री मीन्स sin 14 डिग्री. sin 2 theta means 2 sin theta into cos theta. Therefore 2 sin 7 degree into cos 7 degree means sin double of 7 degree, that is 14 degree, into cos 14 degree into cos 28 degree into cos 56 degree divided by 2 sin 7 degree. आणि इथे sin 14 डिग्री आहे आणि cos 14 डिग्री आहे. तर ह्या फॉर्म्युल्यावरून फक्त इथे जर हा फॉर्म्युला इथे वापरायचा असेल तर sin थिटा आहे, cos थिटा आहे, फक्त 2 नाहीये. मग आता इथे काय करायचं, आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर अंशाला आणि छेदाला आपण दोन्ही गुणायचंय. 2 इंटू 2 मग 2 sin 14 डिग्री 2 sin 14 डिग्री इंटू cos 14 डिग्री इंटू cos 28 डिग्री इंटू cos 56 डिग्री डिवाइडेड बाय 2 इंटू 2 4 sin 7 डिग्री. Now 2 sin 14 degree into cos 14 degree means sin double of 14 means 28 degree. Sin 28 degree. Sin 28 degrees. 14 into 14 28. Double of 14 28 into cos 28 degree into cos 56 degree divided by 4 sin 7 degree. आता इथे sin 28 डिग्री आहे, cos 28 डिग्री आहे. फक्त इथे ह्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला इथे फक्त 2 पाहिजेत. मग इथे जसं आपण गुणले त्याच पद्धतीने इथे पण गुणायचे अंशाला आणि छेदाला. मग 2 sin 28 डिग्री इंटू cos 28 डिग्री इक्वल टू sin 56 डिग्री. मग 2 इंटू sin 28 डिग्री इंटू cos 28 डिग्री इंटू cos 56 डिग्री डिवाइडेड बाय 4 इंटू 2 8 sin 7 डिग्री. Now 2 sin 28 degree into cos 28 degree means sin 56 degree. Sin 56 degree into cos 56 degree divided by 8 sin 7 degree.
तर परत इथे आपण 2 नी अंशाला आणि छेदाला मल्टिप्लाय 2 टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. 2 sin 56 degree into cos 56 degree divided by 8 into 2 16 sin 7 degree. Now 2 sin 56 degree into cos 56 degree means sin double of 56 112 degree divided by 16 sin 7 degree. पण आपल्याला RHS साईडला काय आहे sin 68 डिग्री डिवाइडेड बाय 16 cos 83 डिग्री हे आपल्याला इथे आन्सर आणायचे. Now 112 degree means 180 degree minus 60 degree means 112 degree and 7 degree means 90 degree minus 83 degree. Sin 180 degree minus 68 degree means sin pi minus 68. Pi radian means 180 degree. Pi means 180 degree. Pi radians means 180 degree. And sin 90 minus 83 means pi by 2. Pi by 2 means 180 degree divided by 2 means 90 degree. आता हे अलाइड अँगल्स झालेले आहेत. तिथे अलाइड अँगल्सचा फॉर्म्युला वापरायचा आहे. तिथे हे दोन फॉर्म्युले आहेत. एक n इज वेन इव्हन इंटिजर अँड वेन n इज ऑड इंटिजर. आता इथे साइन n पाय बाय 2 प्लस मायनस थिटा इक्वल टू प्लस मायनस साइन थिटा हे केव्हा असणार आहे जेव्हा n इज इव्हन नंबर म्हणजे n इक्वल टू 2 4. तर इथे नुसतं पाय आहे ह्याचा अर्थ n इक्वल टू इथे किती आहे 2 आहे म्हणजे इव्हन नंबर आहे. ह्याचा अर्थ इथे काय होणार आहे साइनचं साइन थिटाच होणार आहे प्लस मायनस साइन थिटा. थिटा इज हिअर 68 डिग्री डिवाइडेड बाय 16. आता इथे n इक्वल टू 1 आहे म्हणजे हा फॉर्म्युला वापरायचा साइन n पाय बाय 2 प्लस मायनस थिटा इक्वल टू प्लस मायनस कॉस थिटा. इथे साइनचं कॉस झालेले वेन n इज ऑड. ऑड म्हणजे विषम संख्या आणि इव्हन म्हणजे समसंख्या म्हणजे n इक्वल टू हिअर 1 अँड हिअर n इक्वल टू 2. मग त्याच्यामुळे आपल्याला हा फॉर्म्युला इथे वापरायचा पाय बाय 2 साठी. इथे n इक्वल टू 1 आहे. मग आता जेव्हा ऑड असेल तेव्हा साइनचं काय होणार आहे कॉस होणार आहे कॉस थिटा. साइनचं कॉस थिटा मग इथे थिटा इक्वल टू किती 83 मग इथे प्लस मायनस कॉस 83 डिग्री. पण आता इथे प्लस मायनस आहे इथे पण प्लस मायनस आहे पण मग प्लस साइन घ्यायची का मायनस साइन घ्यायची कशावर डिपेंड आहे तर हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे ते बघायचं आणि तिथे तो हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे ते बघायचं आणि तिथे तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह हे चेक करायचं. तर त्यासाठी आपण कोऑर्डिनेट सिस्टम काढलेली आहे. एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वाय निगेटिव्ह ऍक्सिस. साइन पाय मायनस 68 डिग्री मीन्स 180 मायनस 68 म्हणून हा अँगल आहे सेकंड क्वाड्रंटला अँगल आहे पाय मायनस 68 डिग्री. आणि आता इथे साइन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह बघायचं. साइन मीन्स व्हॉट वाय कोऑर्डिनेट. आता इथे वाय ऍक्सिसवर सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आहे म्हणजे साइन सेकंड क्वाड्रंटमध्ये काय आहे पॉझिटिव्ह आहे. सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन पॉझिटिव्ह आहे म्हणून आपण इथे प्लस साइन ठेवायची मायनस नाही घ्यायची. आता इथे कॉस 83 डिग्री कॉस 90 मायनस 83 साइन 90 मायनस 83 मग 90 मायनस 83 मीन्स फर्स्ट क्वाड्रंटला येणार आहे हा अँगल. हा जो अँगल आहे तो फर्स्ट क्वाड्रंटला येणार आहे पाय बाय अपॉन 2 मायनस 83 आणि फर्स्ट क्वाड्रंटला सगळे पॉझिटिव्ह असतात. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साइन इज ऑल्सो हिअर पॉझिटिव्ह मग त्याच्यामुळे इथे आपण पॉझिटिव्ह साइन घ्यायची ही साइन घ्यायची नाहीये. अँड इट इज इक्वल टू RHS साइड. Therefore LHS equal to RHS. Sin 68 degree upon 16 cos 83 डिग्री. तिथे आपला क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेला आहे. एक्सरसाइज 3.3 क्वेश्चन 3 प्रूव्ह द फॉलोइंग मधलं 13व गणित आहे. 13th एक्झाम्पल cos 7 डिग्री इंटू cos 14 डिग्री इंटू cos 28 डिग्री इंटू cos 56 डिग्री इक्वल टू sin 68 डिग्री डिवाइडेड बाय 16 इंटू cos 83 डिग्री. आता हा क्वेश्चन आपण मागच्या वेळेस वेगळ्या मेथडने सोडवला होता. आता ह्या वेळेस आपण वेगळ्या मेथडने सोडवणार आहोत. सेकंड मेथड. आता इथे आपल्याला काय करायचंय ह्याचं आणि ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचंय म्हणजे 16 cos 83 डिग्री इंटू cos 7 डिग्री इंटू cos 14 डिग्री इंटू cos 20 डिग्री इंटू cos 56 डिग्री इक्वल टू sin 68 डिग्री. आता इथे सगळे ह्या टर्म्स कॉस मध्ये आहेत. cos 83 cos 7 cos 14 cos 28 cos 56. तिथे cos 83 डिग्री मीन्स 90 डिग्री मायनस 7 डिग्री. 90 मायनस 7 83. नो cos 90 डिग्री मायनस 7 डिग्री मीन्स cos पाय बाय 2 मायनस 7 डिग्री. आता इथे अलाइड अँगल्स झाले तर अलाइड अँगल्सचा आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. cos n पाय बाय 2 प्लस मायनस थिटा इक्वल टू प्लस मायनस साइन थिटा वेन n इज ऑड इंटिजर म्हणजे विषम संख्या. तर इथे n इक्वल टू किती आहे n इक्वल टू इथे 1 आहे. n इक्वल टू हिअर 1 मग त्यामुळे आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. मग कॉस तर इथे साइन झाले साइन थिटा इथे थिटा किती आहे 7 डिग्री
म्हणजे इक्वल टू प्लस मायनस साइन 7 डिग्री. आता इथे प्लस मायनस ही साइन कशावर डिपेंड आहे, तर हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे ते आपल्याला चेक करायचंय. तर 90 मायनस 7 डिग्री म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटला अँगल आहे. तर इथे हा अँगल आहे π/2 मायनस 7 डिग्री. आणि इन फर्स्ट क्वाड्रंट ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. And cos means what? Cos means x coordinate. And in first quadrant, all numbers on x-axis are positive. Therefore, here cos is positive. Cos is positive. Therefore, take here positive sign means sin 7 degree. Sin 7 degree. The cos 90 minus 7 degree means sin 7 degree. And 16 equal to 8 into 2. Cos 90 minus 7 means cos π/2 minus 7 degree means sin 7 degree. Into cos 7 degree into cos 14 degree into cos 28 degree into cos 56 degree. आता इथे 2 sin 7 degree into cos 7 degree means sin 14 degree. इथे आपण कोणता फॉर्म्युला वापरलेला आहे, तर sin 2 थीटा हा डबल अँगलचा 2 थीटा म्हणजे डबल अँगल डबल ऑफ थीटा डबल अँगल आणि ह्याचं साइन फंक्शन, ह्या डबल अँगलचं हे साइन फंक्शन, ह्याचा फॉर्म्युला sin 2 थीटा इक्वल टू 2 sin थीटा इंटू कॉस थीटा. आता इथे थीटा किती आहे, थीटा इक्वल टू हेअर 7 डिग्री. मग साइन 2 sin 7 डिग्री इंटू कॉस 7 डिग्री इक्वल टू साइन 2 थीटा. 2 इंटू थीटा मीन्स 2 इंटू 7 मीन्स 14. साइन 14 डिग्री इक्वल टू 2 sin 7 डिग्री इंटू कॉस 7 डिग्री. ह्याच्याऐवजी आपण काय घेणार आहोत, फक्त साइन 14 डिग्री. आता परत इथे 8 इक्वल टू 4 इंटू 2 sin 14 डिग्री इंटू कॉस 14 डिग्री इंटू कॉस 28 डिग्री इंटू cos 56 डिग्री. आता इथे परत 2 sin 14 इंटू cos 14 डिग्री, परत तोच फॉर्म्युला आहे sin 2 थीटा इक्वल टू 2 sin थीटा इंटू cos थीटा. नाउ हियर थीटा इज 14 डिग्री and double of 14 is 28. Therefore 2 sin 14 degree into cos 14 degree means sin 28 degree. 4 into sin 28 degree into cos 28 degree into cos 56 degree. पर इथे 4 म्हणजे 2 into 2 घ्यायचंय. 2 sin 28 degree into cos 28 degree into cos 56 degree. परत इथे 2 sin 28 into cos 28 means परत हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. ह्याच फॉर्म्युल्यावरून आता थीटा किती आहे इथे 28 डिग्री आहे, मग त्याच्या डबल 56. मग 2 sin 28 डिग्री इंटू cos 28 मीन्स 2 sin 56 डिग्री इंटू cos 56 डिग्री. Now 2 sin 56 degree into cos 56. Here theta is now 56 degree and double of 56 is 112. Therefore answer is here sin 112 degree 112 degree equal to sin 112 degree equal to sin 68 degree. Sin 68 degree. Sin 112 degree means sin 180 minus 68 degree means sin pi minus 68 degree. परत इथे फॉर्म्युला वापरायचा आहे. दोन्ही आलेड अँगल झालेले आहेत. आलेड अँगल साठी साइन n π/2 प्लस मायनस थीटा इक्वल टू प्लस मायनस. आता इथे n इक्वल टू इव्हन आहे. n इक्वल टू इव्हन वेन n इज इव्हन इंटिजर देन साइनचं साइनच होणार आहे म्हणजे साइन थीटा. म्हणजे इथे n इक्वल टू किती आहे 2 डिवायडेड बाय 2 मीन्स 1 इक्वल टू पाय. पाय मायनस 68 मीन्स प्लस मायनस साइन 68 डिग्री. आता आपल्याला प्लस मायनस साइन मध्ये चेक करायचं आहे की कोणत्या क्वाड्रंटमध्ये हा अँगल आहे, त्यावरून ही साइन ठरणार आहे. आता पाय मायनस 68 म्हणजे सेकंड क्वाड्रंट. 180 मायनस 68 सेकंड क्वाड्रंटला अँगल आहे पाय मायनस 68 डिग्री. आणि इथे साइन ची व्हॅल्यू काय आहे, पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह. साइन मीन्स व्हॉट, साइन मीन्स वाय कोऑर्डिनेट अँड हियर साइन इज पॉझिटिव्ह. साइन फंक्शन हे सेकंड क्वाड्रंटला पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामुळे इथे आपण पॉझिटिव्ह घ्यायचंय. पॉझिटिव्ह साइन 68 अँड इट इज इक्वल टू RHS साइड साइन 68 डिग्री. Therefore LHS equal to RHS. Now sin means what? Y coordinate. Y coordinate means इथे y वर सगळे नंबर कसे आहेत, y coordinate y ऍक्सिस वर कसे नंबर आहेत, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, ते इकडे सगळे पॉझिटिव्ह नंबर आहेत. आणि बाय डेफिनेशन साइन थीटा मीन्स y coordinate. बाय अँगल थीटा किती असो y coordinate धरायचं आपल्याला. मग सेकंड क्वाड्रंटला y coordinate हा पॉझिटिव्ह आहे, म्हणजे ह्या साइनची जी व्हॅल्यू येणार आहे अँगलची ती कशी असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. कारण इकडे y वर सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत म्हणून इथे आपण पॉझिटिव्ह साइन घेतले. पॉझिटिव्ह साइन 68 अँड इट इज इक्वल टू साइन 68.